एका बायकोने फक्त नवऱ्याचं प्रेम, संसार वाचवायचा प्रयत्न केला, पण तिच्या आयुष्याचा शेवट तिच्याच घरात चाकूच्या वारांनी झाला. तोही नवऱ्याच्या प्रेयसीने केला. घटना आहे 40 वर्षीय साधनाची. छत्रपती संभाजीनगरच्या वाळूज परिसरातलं बजाजनगर. 22 एप्रिल 2026ची ती दुपार होती. सूर्य डोक्यावर होता आणि घरात एकटीच होती साधना महेंद्र सोनपेटकर. वय फक्त 40. एक साधी संसारात रमलेली स्त्री, जिला आपल्या आयुष्याबद्दल एकच अपेक्षा होती, माझं कुटुंब सुखात राहावं. पण तिला कल्पनाही नव्हती की तिच्या आयुष्याचा शेवट इतक्या भयानक पद्धतीनं होणार आहे. गेल्या काही महिन्यांपासून साधनाच्या आयुष्यात एक वेदना सतत वाढत होती. तिच्या नवऱ्याचं वागणं बदललं होतं. फोनवर लपून बोलणं, उशिरा घरी येणं आणि तिच्या डोळ्यात डोळे न घालणं, काहीतरी लपवणं. एक स्त्री म्हणून तिला सगळं काही समजत होतं, पण तरीही ती शांत होती, कारण तिला तिचा घर संसार वाचवायचा होता. पण एक दिवस सत्य तिच्या समोर उघड झालं. महेंद्राच्या आयुष्यात शैला सोनार नावाची एक दुसरी स्त्री आली होती, आणि ही फक्त ओळख नव्हती, तर एक अनैतिक संबंध होता. त्या दिवसापासून साधनाचं आयुष्य पूर्णपणे बदललं. तिने याला तीव्र विरोध केला. नवऱ्याला त्या स्त्रीपासून दूर राहायला लावलं. तेव्हापासून घरात रोज वाद सुरू झाले, आवाज वाढले आणि नात्यांमध्ये विष पसरायला लागलं. शैला सोनार, वय 45 वर्ष, स्वभावाने आक्रमक आणि महेंद्रवर वेड्यासारखं प्रेम करणारी एक महिला. आपल्या बायकोला आपले अनैतिक नाते समजले आहे. घरात रोज वाद होत आहे. आपण नको जास्त आता भेटायला, महेंद्र शैलाला म्हणाला. त्यामुळे या शैलाला प्रियकराची बायको साधना म्हणजे त्यांच्यातील एक अडथळा वाटत होता. बायको साधना नवरा व शैला यांच्या नात्याला प्रचंड विरोध करत होती, आणि म्हणूनच हाच अडथळा दूर करण्याचा विचार प्रियशी शैलाच्या मनात हळूहळू रुजत गेला. असंही समोर आलं की काही काळांपूर्वी शैलाने याच प्रियकर महेंद्रवरच बलात्काराचा गुन्हाही दाखल केला होता, आणि नंतर तरीही त्यांच्यात अनैतिक संबंध सुरू झालेले होते. म्हणजेच हे नातं सुरुवातीपासूनच गोंधळलेलं, विषारी आणि संशयाने भरलेलंच होतं. पण तरीही ते एकमेकांपासून दूर जाऊ शकले नाहीत. 22 एप्रिल 2026 दुपार. सगळं नेहमीसारखंच वाटत होतं, पण त्या दिवशी प्रियशी शैलानं एक टोकाचा निर्णय घेतला. आज सगळं काही संपवायचं. ती थेट साधनाच्या घरी पोहोचली. दरवाजा उघडला गेला आणि काही क्षणातच दोघींमध्येही जोरदार वाद सुरू झाला. घरात सासूसुद्धा होती. ती वाद सोडवण्याचा प्रयत्न करत होती, पण शैला ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हती. आवाज इतका वाढला की शेजाऱ्यांनीही काहीतरी चुकीचं घडत असल्याची जाणीव त्यांना होऊ लागली. माझ्या नवऱ्यापासून दूर राहा, बायको तिला म्हणत होती, आणि तो माझा आहे. आमच्यात तूच अडथळा आहेस, प्रियशी तिला बोलत होती. वाद झटापटीत बदलला आणि पुढच्याच क्षणी शैलानं तिच्याकडे असलेला चाकू बाहेर काढला. एक वार, दुसरा वार आणि तिसरा वार. साधना स्वतःला वाचवण्याचा प्रयत्न करत होती. तिच्या डोळ्यात भीती होती, वेदना होती, आणि एकच प्रश्न होता की या सगळ्यांमध्ये माझी चूक काय होती. पण त्या क्षणी शैला कुणाचंच ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हती. तिच्या डोक्यात फक्त एकच गोष्ट होती, आपल्या प्रियकराची बायको साधना आता संपली पाहिजे. काही रिपोर्ट्सनुसार तर त्या झटापटीत गनसारखं शस्त्रही वापरण्याचा प्रयत्न झाला होता, पण मुख्य हल्ला चाकूनेच झाला, आणि काही मिनिटातच त्या घरात सगळं काही संपलं. होत्याचं नव्हतं झालं. बायको साधना रक्ताच्या थारोळ्यात निष्प्राण पडली होती. त्या घरात एक भयानक शांतता तेव्हा पसरली, जी काही वेळापूर्वी किंकाळ्यांनी भरली होती. ही बाई तशीच त्याच घरात लपून बसली होती. दरम्यान शेजाऱ्यांनी पोलिसांना फोन केला.
वाळूज MIDC पोलीस घटनास्थळी तात्काळ पोहोचले आणि त्यांनी जे काही दृश्य पाहिलं ते अंगावर काटा आणणारं होतं. साधनाचा मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात आणि बाजूलाच लपून बसलेली ती शैला. जणू काही सगळं संपल्यावरही तिला अजिबात पश्चाताप नव्हता. पोलिसांनी तिला ताब्यात घेतलं, पण आपण काहीच केलं नाही, मी काहीच केलं नाही म्हणून ती फक्त रडू लागली. तिला अटक झाली आणि आता केसचा तपास परत सुरू झाला आहे. तपासात एकामागून एक गोष्टी आता समोर येऊ लागल्या. अनैतिक संबंध, जुने वाद, बलात्काराचा आरोप आणि त्या तिघांमधलंही गुंतागुंतीचं नातं. प्रश्न अजूनही उरतोच, ही हत्या की फक्त रागातून झाली का, की ती आधीपासूनच ठरवलेली होती? आणि नवरा महेंद्र या सगळ्यात त्याची नेमकी भूमिका काय होती? त्याचीही तितकीच चूक का? तुम्हाला काय वाटतं खाली कॉमेंटमध्ये नक्कीच सांगा. आज बायको साधना या जगात नाही, पण तिची कथा एक मोठा प्रश्न मागे सोडून जाते. एका चुकीच्या नात्याची किंमत एखाद्याच्या जीवाने का भरावी लागते? प्रेम जेव्हा मर्यादा ओलांडतं तेव्हा ते प्रेम राहत नाही, ते फक्त विनाश बनतं. ही कथा फक्त एका घटनेची नाही, तर एका चुकीच्या नात्यानं कसा संपूर्ण संसार उद्ध्वस्त होऊ शकतो याचं एक जिवंत उदाहरण आहे. कारण जेव्हा नवरा बायकोच्या नात्यात विश्वास तुटतो आणि त्यात अनैतिक संबंध शिरतात, तेव्हा प्रेम राहत नाही, फक्त संशय, राग आणि सूड उरतो. आणि मग हळूहळू घराचं वातावरण बदलायला लागतं. जिथे कधी प्रेम होतं तिथे भांडण सुरू होतात, जिथे शांतता होती तिथे भीती निर्माण होते. आणि अशा परिस्थितीत सर्वात जास्त नुकसान होतं ते फक्त त्या निष्पाप मुलांचं, जे आईवडिलांच्या वादात अडकतात. त्यांचं बालपण हरवतं, त्यांचं मन तुटतं आणि अनेक वेळा तेच मुलं पुढे जाऊन मानसिक तणावात किंवा चुकीच्या मार्गावर जाऊ शकतात. या सगळ्यात आणखीन एक मोठी गोष्ट म्हणजे राग आणि चुकीच्या निर्णयांमुळे घडलेला हा गुन्हा. एक क्षणाचा राग, एक चुकीचा निर्णय आणि आयुष्यभरासाठी जेलचं आयुष्य, जिथे स्वातंत्र्य संपतं, नाव संपतं आणि उरतो फक्त पश्चाताप. कारण कोणताही अनैतिक संबंध, कोणताही सूड किंवा हिंसा कधीच समाधान देत नाही. उलट तो 3 आयुष्य उद्ध्वस्त करतो, एक पीडित, एक आरोपी आणि त्याच्यासोबत संपूर्ण कुटुंब. म्हणूनच ही घटना आपल्याला एकच गोष्ट शिकवते, नातं तुटू शकतं, पण ते संपवताना हिंसा किंवा गुन्हा हा कधीच पर्याय नसतो. कारण शेवटी प्रेम, विश्वास आणि संयम यांच्यावरच घर उभं राहतं. आणि जेव्हा हेच तुटतं तेव्हा फक्त घर नाही तर पूर्ण आयुष्यच उद्ध्वस्त होतं. तुम्हाला अशाच क्राईम स्टोरी ऐकायच्या असतील तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचं विसरू नका. स्वतःची काळजी घ्या, सतर्क राहा. धन्यवाद.